तर हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली आणि इथे ना आता 4-5-6 दिवस झाले तसापासून मी ना हा मॅजिक स्प्रे वापरते। 2 बनवलेले आहे, एक सकाळी आणि एक संध्याकाळी। फक्त आणि काहीच करायचं नाही, फक्त चेहऱ्यावर स्प्रे करायचं, ऑटोमॅटिक आहे ना हे चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते। खूप छान रिझल्ट आलेले आहे याचे। मी म्हणजे अगोदर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघाल तर त्याच्यात माझा चेहरा बघा कसा दिसायचा आणि आत्ता कसा दिसतोय, तर खरंच खूप छान रिझल्ट याचे। आणि ना हे केसांनासुद्धा वापरते मी, कारण की ना याचे म्हणजे रिझल्टच खूप चांगले येत आहे, त्याच्यामुळं म्हटलं केसांना पण वापरू। आणि हे बघा इथे मी आता कपाळाच्या वर इथे ना अगोदर माझे केस तिथे खूप पातळ झाले होते, म्हणजे अक्षरशः टाकलं पडल्यासारखंच झालं होतं। तर आता मी तिथे ना हा स्प्रे पण मारते, जेव्हा जेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करते ना तेव्हा तेव्हा तिथे पण मारते। तर खरंच खूप छान रिझल्ट येत आहे आणि स्किन ना इतकी छान होती, एकदम अशी मऊ मऊ लागती, जशी लहान बाळाची लागते तशीच स्किन एकदम मस्त वाटते मला। तरी खूप छान रिझल्ट आला आहे, त्याच्यामुळे मी आता दररोज मारते हा चेहऱ्यावर। त्याच्यानंतर इथे ना चुलं केलं होतं, आता मला चुल्यावर स्वयंपाक करायला भरपूर आवडतं, त्याच्यामुळं म्हटलं आता चुलं करू आपण। तर ते मातीचं चुलं आणलं ना, आता पावसाचे दिवस त्याच्यामुळे ते खराबच होऊन जाईल। तर मी इथे ना विटांचं करते, अजून याचं निम्मं काम बाकी आहे, पण माझीच तब्येत खराब झालेली त्याच्यामुळं मग मी ते तसंच ठेवलं। म्हटलं बघल जेव्हा बरं वाटेल तेव्हाच करेल। त्याच्यानंतर खुशीला शाळेत जाण्यासाठी टाईम होत होता, तर मग वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी केल्या। तर हे बघा, ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना खायचे नसल्याने भाकरी, त्या दिवशी इतक्या भारी बाजरीच्या भाकरी येतात मला, गोल गोल बी छान फुगतात बी। आणि ज्या दिवशी माझ्या मिस्टरांसाठी मी बनवल त्या दिवशी बघायच्या अक्षरशः भारताची नकासा तरी चांगला दिसतो, अशा भाकरी येतात। डायरेक्ट तुटून फुटूनच तव्यावरून खाली येतात, पण तरी माझा नवरा घेतो खाऊन। आणि आज खायचे नव्हते तर आज बघा किती भारी आले, म्हणजे जरी छोटे छोटे असल्या पण माझ्यासाठी खूप मोठी बात आहे की आल्या आहे मला बाजरीच्या भाकरी आता जमायला लागल्या। त्यानंतर आहे ना खुशीचं मी होमवर्क बघितला, तर म्हणजे ना एक पेज बाकी होतं तिचं, तर ते लिहायला दिलं तिला, म्हटलं टाईम आहे तोपर्यंत लिहून घे। त्याच्यात श्रेयांचं चालू होतं, ती लिहायची आणि तो खोडायचा। त्याच्यानंतर धुवून घेतलं। तर नमस्कार मैत्रिणींनो, तर काल आपला काही व्हिडिओ आला नव्हता, कारण मी टाकला नव्हता, कारण आहे ना सकाळपासून लाईट नव्हती आमच्या घरात, म्हणजे आमच्याच घरात नव्हती का सगळ्या गावातच नव्हती काय माहिती, पण लाईटच नव्हती, त्याच्यामुळे मला काही शूट करताच आलं नाही। दिवसभर माझा फोन स्विच ऑफच होता आणि त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकलं नाही आज सकाळपासून। आणि काल ना माझी तब्येतच खराब होती, त्याच्यामुळे मी काल अक्षरशः दिवसभर झोपलेलेच होते, काही शूट पण केलं नाही, कारण फोनच स्विच ऑफ होता, त्याच्यामुळे शूट करताच आलं नाही मला। आणि आज आहे ना, आज पण काय एवढं बरं वाटतच नाही आहे। तर आत्ता आहे ना आम्हाला जायचं आहे वडळीला, बँकेत एक काम आहे, तर ते करून येऊ आणि त्याच्यानंतर मग बघू दिवसभर काय होतं काय नाही, म्हणजे कशी दिवस जातो आजचा कसा नाही ते बघू दिवसभर। आणि आजपासून आहे ना दररोज संध्याकाळी 5:30 वाजता आपला व्हिडिओ येत जाणार आहे, कारण की ना टायमिंग आता मला तोच आलेला आहे, 5:30 वाजता टाका जायचं सकाळी किंवा संध्याकाळी। तर आता सकाळी 11:30 वाजता तर काही जमायचं नाही, तर म्हटलं 5-5:30 वाजताच आपण व्हिडिओ टाकत जाऊ। तर आता इथून पुढचा टायमिंग 5:30च होणार आहे, म्हणजे 5:30 वाजता व्हिडिओ येत जातील, तर नक्की बघत जा। आणि नवीन जर कोणी असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण आपले सबस्क्रायबर्स पण खूप थोडे राहिले आणि वॉच टाईम पण खूपच थोडा राहिला आहे, त्याच्यामुळे ना प्लीज व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघत जा। आणि चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या तुम्ही, म्हणजे मलाही थोडंसं बरं वाटेल आणि तुम्हालाही माझे व्हिडिओ बघता येत जातील। काय पाहिजे तुला, काय करायचंय? देवाला फुलं तोडायचे आहे का? आ देवाला फुलं तोडायचे, मग काय देऊ? ते फुलं पडू राहिले खाली, गेला का पळून? मग आता खुर्ची देऊ तिथं 2 तोडून घेशील असं? खुर्ची नाही ना आपल्याकडं, पाय बरं आहे का घरात खुर्ची? पाय बरं, दिसत आहे का खुर्ची घरात ना? ताई गेली ना कामाला, ताईने आपल्या इकडं कुलूप ठेवलं, ते कुलूप उघडून खुर्ची देऊ का तुला काढून? ताई मारेल ना मला, मग म्हणशील मी नसताना घर उघडीत्या तुम्ही, मग काय करायचं? नको, मला भीती वाटते।
असंच तोड ना. ते काय गुलाबाचे फुलं येईल ते तोड. इकडून तुझे हात पुरतील. 2 फुलं खाली आहे ते काय. तुला चाललं मी तुला दाखवते. त्या बा बाय दिसत आहे का तुला 2 फुलं खाली. त्या बा झाड हवानी झाड वाकत ते तोडून घे ना. देवाला फुलं तोडू राहिला. पानं नको तोडू, फक्त फुलं तोड. तोडलं ना. अजून ते तोडायचंय. नीट नीट. झाड नाही तोडायचं, फक्त फुलं तोडायची. आणि मोगऱ्याचे पण फुलं आहे. हे बाय ना, हे बाय हे किती छान छान फुलं आले. हे बाय वाव. हे बाय इथं आहे. इथं हे बाय किती छान वास यायला लागलं. इथं आलं हे बाय. 1 2 3 4 5 6 7 8 किती फुलं आहे. बापरे भरपूर फुलं येऊन जायले. ते नाही तोडायचे. ते छोटे बाळ आहे ना येड. त्या बाय हे तोडायचं. हे छान आहे. नको बस आपण उद्या तोडू. हं हे फुलं आता. अरे उद्या तोडू ना. उद्या बाप्पाला देऊ ना. ए बस बस बस. ते नाही तोडायचं. ते छोटं आहे. ते किती फुलं आले बघा. मोगऱ्याला सुद्धा सगळ्या कळ्या उमडल्या. काही त्या खराब होऊन गेले फुलं तोडले नाही म्हणून. आता हे सगळे फुलं आहे ना जे चांगले राहतील ते सगळे उद्या तोडून घेऊ. तुला दाखवायचे फुलं. थांब मी फोटो काढू का तुझ्या हाताचा. अरे वा वा काढले. तर घे ना फुलं घे ना. लांबच राही ना तुम्ही. काढते बरोबर. अरे अटकलं. फोटो काढू का. वर पाय ना. हाच थोडा. लय छान फोटो आले बरं का. चाल. चप्पल बाहेर काढ. चला घरात. देवाकडे चालू. देवाचं काढू. दे तू फुलं ठेवून. ए त्याला नको हात लावतेल. सांडल दिव्यातलं. सांडलं. नको घाबरू. पुसून टाक. हे बाई फडकं घे. पटकन घे. पुस. काढते घे उचलून आता सगळं. उचलतं दिवा. खाली ठेव. ते नको काढू. तू फक्त जेवढं तेल सांडलं तेवढं पुसून घे ना. आणि मग दे ते फुलं ठेवून आणि घे झाकून. चाल. आता मला काय माहिती. तू ते बाय. ठेवले का. अजून एक राहिलं. ठेव. हा नमस्कार कर. केलं. दे झाकून. ते फडकं घे. आण उचलून इकडं. पुसलं तू तेलाचं ते. ते आता उद्या तोडू आपण. उद्या सकाळी मस्त ठेवू. हा तू बाहेर उभं राहतो कशाला. हा का. ते चपला तिकडे ठेव. त्या बाय तुझ्या चपला पाय कुठे. उचल. मग नको नाव घेऊ त्याचं. ते झाडून टाकेल मी. नको नाव घेऊ त्याचं. हात नाही लावायचं. त्याचं घर
काय माहिती बाहेर आहे, चल. तर मध्ये स्त्रियांचा आवाज यायला लागला होता, गागत होता तो, त्याच्यामुळं मग बाहेर गेले होते. तर वडाळीला जायचे सांगत होते तुम्हाला. तर वडाळीला जर गेलो तर ते बी नक्की शेअर करणार मी तुमच्यासोबत. कशासाठी जायचं आहे काय, हां कशासाठी जायचं आहे काय ते समजलंच पुढं. तर पण आत्ता नाही, अजून बराच टाईम आहे. आणि तसंच मी दवाखान्यात पण जाणार. काल गेलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये, पण तोपर्यंत काही वाटत नव्हतं मला. त्याच्यानंतर मला असं खूप त्रास व्हायला लागला होता. आणि ते ना एक ठिकाणचं पाणी प्यायलं होते मी, झोपूला गेले होते त्या दिवशीचा. तर त्या पाण्याने इतकं माझं डोकं आणि सर्दी येऊ राहिली वास कधी, त्याने डोकं पण खूप दुखू राहिलं. तर जायचं आहे म्हटलं. मग बँकमध्ये आज सोमवारी बँकमध्ये गेल्यावर ते लगेच गोळ्या औषधं घेऊन टाकल मला मी. आणि बघू आता किती शूट करते किती नाही, कारण की डोकं खूप दुखू राहिलं माझं, डोळे पण खूप दुखू राहिले. त्याच्यामुळं फोन जास्त घेऊच नाही राहिले. पण काल पण व्हिडिओ टाकला नव्हता, ते मला खूप कसं तरी वाटायचं की आपण आता इतके म्हणजे कंटिन्यू करायचं होतं आणि काल व्हिडिओ टाकला नाही. पण फोनच स्विच ऑफ होता, त्याच्यामुळं काही ना इलाज होता. मिस्टर जिथं कामाला तिथं मी फोन दिला होता नंतर चार्जिंग करायला, मग तिथून फोन चार्ज करून आणला होता. तरी पण मी काही शूट केलंच नाही, कारण माझी परिस्थितीच नव्हती शूट करायची. आणि आज बघू किती होतं काय होतं. बहुतेक मी वडाळीचं पण दाखवते का नाही ते काही सांगता नाही यायचं मला. तर बघू आता कुठपर्यंत शूट करते कुठपर्यंत नाही. तर आता जेवढा रेकॉर्ड झाला आहे तेवढाच टाकून देईल. आणि घ्या समजून तुम्ही आता सगळ्यांनी कारण की आता माझं डोकंच खूप दुखतं, त्याच्यामुळं मला इच्छाच होत नाही काही शूट करावी काय नाही. पण बघू. पण हा उद्यापासूनचे व्हिडिओ जे आहे ना ते 5:30 वाजताच येत जातील. तर प्लीज सपोर्ट करा. आणि हो व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघायचा, म्हणजे आपला वॉच टाईम जो आहे तो लवकर कंप्लीट होईल. लवकर म्हणजे अगदी थोडे राहिले, 1 महिन्याची फक्त. जर तसं हे केलं विचार केला तर 2-3 दिवसात पण सगळं होऊ शकतं. वॉच टाईम पण कंप्लीट होऊन जाईल आणि सबस्क्रायबर्स राहिले ते पण कंप्लीट होऊ शकतात. पण आता काय माहिती, बघू काय होतं, किती दिवसात होतं किती दिवसात नाही. चला. तर आत्ताच आलो तर मिस्टरांचा फोन की आवरून ठेवू पटकन जाऊन येऊ, त्यांना पण गावात काम आहे. तर मग म्हटलं या तोपर्यंत थोडेसे भांडे ते घासून टाकते मी, म्हणजे तिकडून आले की मी डायरेक्ट झोपूनच घेणार आहे. कारण माझ्यात आता काही हेच नाही राहिले. काल पण मी दिवसभर झोपेलच होते आणि आज पण मी डायरेक्ट गोळ्या घेऊन झोपून गेल. त्याच्या म्हटलं जाण्या अगोदर आहे ना सगळं आवरून ठेवू, म्हणजे तिकडून आलं का आरामशीर झोपल, नाही तर म्हणजे त्यांना बसता तरी येईल निवांत. त्याच्यामुळं मग आता आवरून घेते पटकन. धुणं काही जे सुकलेले ते काढून सगळं, म्हणजे जितकं आवरता येईल तितकं आवरूनच जाते. आणि बघू आता तिथं पण किती टाईम लागतो किती नाही. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही. ते टाकले घसून, आता घरदार झाडून घेते आणि बघू मिस्टर किती वेळात येतात किती वेळात नाही.